एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. उघड गाठोडं बघू कुठल्या कुठल्या आहेत. संक्रांत असेल तर काळ्या साड्या आल्या असेल ना, बघून ठेवते जरा. अगं अगं गाठोडं कसलं उघडतेस? अहो असं काय करता? काळ्या साड्या असेल तर त्या बाजूला काढून ठेवायला नकोत का? काय तरी भाऊ दादा, कोणाच्या साड्या आहेत ह्या? अच्छा, काकूंच्या आहेत का? नाही नाही, बाईसाहेबांच्या साड्या नाहीत. बाईसाहेबांच्या भारी भारी साड्या असतात. तू जरा गप्प बस रे. तिला एक पोच नाहीये आणि दुसरा तू अडाणी. हा बाळू, आत्ता नको. हा, ते गाठोडं बांधून ठेव, दुपारी बघते. कोणाच्या होत्या त्या साड्या? अगं तुमच्या नाही तर मोठ्या काकूंच्या? नाही अगं, आमचा वृद्धाश्रम आहे ना, तर तिथल्या बायकांना दान देण्यासाठी आणल्यात त्या साड्या. पण मग काकू, तुम्ही त्यातून चांगल्या साड्या काढून काय करणार? अगं बघावं लागतं, वृद्धाश्रमात म्हातारी माणसं असतात, त्यांना द्यायच्या अगोदर बघायला लागतात साड्या, की जड असेल तर त्यांना झेपत नाहीत ना, म्हणून. माझ्या आजीला पण ना वजनदार साड्या अजिबात झेपत नाही. मी ना घरी गेल्यावर एक कामच करते, तिच्या सुद्धा जुन्या साड्यांचे जे गाठोडे पडले आहेत ना, ते तुमच्याकडे पाठवून देते. मग तुम्ही ना तुमच्या आश्रमातल्या आजींना त्या साड्या देऊन टाका. तसे अंदाजे किती आजी आजोबा असतील तुमच्या आश्रमात? हे मी आता जाईन ना आश्रमात, तेव्हा मी मोजतो हा, आणि मग तुला नक्की आकडा सांगतो. हा, जुली उठ बघा आता, जा पटकन आणि आंघोळ करून घे, नाही तर ताई रागवेल तुझी तुला. काकू नको ना प्लीज. अगं हे बाई नको, आत्ता नको, लाडात नको, जा पटकन जा. शाबास, शाणे आहे बाळ. दोन्ही बहिणीनं राहू केतू सारखे चिकटलेत मला, आणि बाळू बिंडोक तिच्या समोरच आणून ठेवलं गाठोडं. तूही काही कमी नाहीयेस. साड्या आणि दागिने दिसले ना की ताबा सुटतो तुझा. त्या दिवशी इंद्रनीलच्या खोलीत गेली होतीस किल्ल्या शोधायला, तेव्हा केवढा घोळ घातला होतास. पण शेवटी मीच घेतलंय ना सांभाळून. बोलू दिलं का तिला? हो, पण त्यासाठी मला वेड्यात काढलंस. आता ही घरात येऊन बसले, तिचं काय करायचं ना ते आधी सांगा. एक लागली होती गळायला, आता दुसरी मानगुटीवर येऊन बसली. सत्य आहे काय आहे? बाईसाहेब, अहो ते भाजीला पैसे पाहिजे होते. द्या, 200 रुपये द्या जरा त्याला. अहो पण तुरीची डाळ पण आणायची, ती पण संपली आहे. एवढ्यात संपली? अहो त्या दिवशी पुरणपोळ्या बनवल्या ना स्वानंदीताईंनी, सगळी तुरीची डाळ टाकून दिली पुरणात. अरे पण तुला नाही का सांगता येत? 190 रुपये किलो झाल्या तुरीची डाळ. इथे नाही खिशात आणा आणि म्हणे मला रावसाहेब म्हणा, तशातली गत आहे. अहो त्याने हलक्या होतात ना पोळ्या, अशा स्वानंदीताई म्हणाल्या. हा? अरे इथे माझे खिसे हलके झाले रे. अजून घरी छापायला न्यायला लागलो नोटा आम्ही. घे आणि सांभाळून वापर जा. हो साहेब, भाज्या खूप महाग झाल्यात.
आणि तसंही आपल्या घरात दिवसाला 4-4 भाज्या करतो आपण. तर 500 रुपयाची भाजी 3 दिवसात संपून जाईल. 4 भाज्या कशाला लागतात रे? आजपासून एकच भाजी करत जा. 1 मिनिट, हे घे. हा, एवढे पुरे. जा आता, बा जा. हो. हे बाई, जरा जपून वाग आता. गावच्या इस्टेटीचा वाटा अजूनही मिळालेला नाहीये आपल्याला. ए ताई, ए ललिता काकू किती छान आहेत ग. किती रुबाबदार दिसतात त्या. आहेतच त्या रुबाबदार. आणि काय भारी भारी साड्या घालतात. नेसतात. हा सॉरी, नेसतात. अगं त्यांचं एक स्वतःचं वृद्धाश्रम सुद्धा आहे. माहितीये मला. म्हणजे मी गेले नाही अजून, पण ऐकलंय. त्यांच्या वृद्धाश्रमातल्या बायकांसाठी ना आज साड्या घेऊन आले होते बाळूदादा. किती होत्या त्या. हे कसं असेल ग वृद्धाश्रम? अगं नाही, म्हणजे आपण आश्रमात जातो ना, तिथे मुलं अनाथ असतात कारण त्यांना आई बाबाच नसतात. पण मुलं असूनही वृद्धाश्रमातली म्हातारी माणसं अनाथ असतात. मला ना बघायचंय त्यांना. मला बघायचंय की ते आपल्या आजी एवढे खुश आहेत का. ते आजी आजोबा कसे असतील ग. नाही म्हणजे आपले काका आणि काकू त्यांना नीट ठेवतच असतील, पण तरी मला स्वतः भेटायचंय त्यांना. ए तू प्लीज काकूना सांगशील का की नेक्स्ट टाइम जेव्हा त्या वृद्धाश्रमात जातील ना, तेव्हा आपल्या दोघींना घेऊन जायला. प्लीज प्लीज प्लीज. तशी आयडिया चांगली आहे. जाऊया आपण, पण मला आधी आईंशी बोलावं लागेल. चल आवर पटापट. त्याच्यात एक बघ साडी. दे. हे बघ, या 2 साड्या लॉन्ड्रीत द्यायच्या ड्रायक्लिंगसाठी. काय हो. हो म्हणून नुसतं सांगकामीपणा करू नकोस. गेल्या वेळेला काय घोळ घातला तस माहितीये ना तू. साड्या ड्रायक्लिंग करून आणल्या की डायरेक्ट माझ्या बेडरूम मध्ये आणून ठेवायच्या. मी जरी हॉल मध्ये असेल तरी तिथे आज्ञाधारकपणा नाही दाखवत बसायचा. ग नीट समजावून सांग त्याला. हा. हे बघ बाळू, या साड्या ड्राय क्लीन करून आणल्यास हे आपल्या तिघांखेरीज कोणालाही कळता कामा नये. आलं लक्षात? हा. हो, आता बरोबर समजलं. आणि त्या माणसाला सांग, साड्यांवर कुठल्याही प्रकारची इनिशियल्स घालू नको. दोऱ्याने वेगळी चिंदी लावायला सांगतो त्याला. हा नको, साड्या नाजूक आहेत, फाटतील त्या. अहो पण खून काहीतरी असायला पाहिजे की नको. त्याला सांग स्टिकर चिकटव आणि लिही त्याच्यावर काय लिहायचं ते. आणि असंही ड्रायक्लिंग करायचं असतं, त्यामुळे पाणी लागतच नाही. साड्यांवर कुठल्याही प्रकारचे डाग नकोत. नीट सांगशील ना त्याला. इथे सगळे गुप्तहेराच्या वर्ताण हुशार आहेत. नाहीतर काय. तू एक चूक करशील आणि आमचे प्राण संकटात जातील. नाही नाही, त्यापेक्षा मी एक काम करतो, आपल्याकडचे 2 स्टिकर त्याला नेऊनच देतो. याचं डोकं आपल्या पुढे चालत असतं. जा, हे सगळं घेऊन जा. आणि साड्या नाचवत नेऊ नको, लपवून नाही. हो हो. हा, जा. करतो की नाही काम देव जाणे. मग त्या मॅनेजरला फोन करा आणि त्याला म्हणा साडी घेऊन जाण्यासाठी माणूस पाठवून दे. तू त्या काढून घेतल्यास त्या 2 साड्या बरोबर आहेत ना? हो. दानशूर माणसंच नाही राहिलेली हो आजकाल. किती जुनाट साड्या दिल्या आहेत. पाप पुण्याची काही चाडच नाही राहिलेली माणसांना. मॅनेजरला फोन करतो. हॅलो साहेब, नमस्कार. नमस्कार. साहेब, बरं झालं तुम्ही फोन केलात. ते मला तुमच्याशीच बोलायचं होतं. का, काय झालं? साहेब,
सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमधून फोन आला होता. ते इन्स्पेक्शनला येणार आहेत. रे कमाल करता राव तुम्ही. हे तुम्ही मला आत्ता सांगताय? साहेब आत्ताच फोन आला होता त्यांचा. गेले 2 महिने आपण या फोनचं बिलच भरलेलं नाहीये, त्यामुळे आउटगोईंग बंद झालंय आपलं. बर बर, मग आता काय करायचं? आता काय साहेब, दानदात्यांकडून आपण दान घेतो, पण आपण आश्रमात काहीच काम करत नाही. सगळं नुसतं कागदावर. ते लोक जर का इथे आले, त्यांनी इन्स्पेक्शन केलं आणि त्यांना असं जाणवलं की इथे काहीच सोयी सुविधा नाहीत, तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आपण प्रॉब्लेममध्ये येऊ सर. हे बघा, ते सगळं मला माहिती आहे. कायदा मी कोळून प्यालेलो आहे. काही मार्ग सुचतोय का तुम्हाला? सांगा मला. काय नाही, आपण ज्या कामासाठी दान घेतलं आहे ती कामं तातडीने सुरू करायला पाहिजेत. म्हणजे वाचनालयासाठी पुस्तकं, कपाट, वैद्यकीय युनिटसाठी. बस पुरे, कळलं. ठेवा फोन. हॅलो हॅलो साहेब, ऐका ना. हॅलो. आश्रमावर मोठं संकट आलंय. म्हणजे आई येऊ? ये स्वानंदी. अगदी नेमक्या वेळेला येतेस स्वानंदी तू. आई एक विचारायचं होतं. काय? तुम्ही आता आश्रमाबद्दल बोलत होता ना? हो. का ग? नाही म्हणजे जुईली म्हणत होती की आश्रमासाठी साड्या आल्यात म्हणून. हा, माणसं दान देतात ना, त्यात साड्या आल्या होत्या. का विचारतेस तू? आई आपल्या आश्रमात वाचनालय, मेडिकल युनिट सगळं आहे. म्हणजे ह्यांनी तसं एकदा सांगितलं होतं. हो. अगं, ह्या सगळ्या बेसिक सुविधा आहेत, त्या असणारच ना आश्रमात. आई मग यावेळी जेव्हा तुम्ही आश्रमात जाल तेव्हा मला आणि जुईलीला घेऊन जाल प्लीज. हिला पण वृद्धाश्रम बघायचंय. हो. एवढे कष्ट करून चांदीचे भांडी मिळवलेत, ती विका आणि सगळे पैसे ते वृद्धाश्रमात घाला. अगं, इतके वर्ष आश्रमाच्या नावाने आलेलं आपणच खातोय ना. तेव्हा नव्हतं आठवलं हे सगळं? तुम्हाला ना माझं दुःख कधी कळलेलंच नाहीये. दरवेळेला बरोबर समोरच्या माणसाच्या बाजूने कसे काय हो बोलता तुम्ही? तू तरी अशी कशी बोलतेस ग? नाही खाल्लं का आपण त्यांच्या नावाने आलेलं, त्यांच्या वाटचं? माझा वाटा मला दिला असतात ना, माझ्या हक्काचं मला दिलं असतात ना, तर ही वेळ आलीच नसती आपल्याला. कळलं? हो का? तुझी हाव पण काही कमी नव्हती. कुबेराला भीक मागायला लावशील अशी बाई आहेस तू. घरात सुना आल्या 2-2, पण त्यांचे दागिने बघून अजूनही तुझ्या तोंडाला पाणी सुटतं. स्वतःच्या चुका उगाच माझ्यात ढकलू नका तुम्ही. सत्य आहे बघा. काही सत्य बित्य नाहीये. सत्य हे की ही सगळी भांडी विकून आलेले पैसे जर कमी पडले ना, तर वरच्या पैशाची सोय सुद्धा आपल्यालाच करावी लागणार आहे. परमेश्वरा, हे आहेच अजून. किती वर्ष आपण बघितलं नाहीये त्या वृद्धाश्रमाकडे. 2 वेळा कसं बसं गिळायला देतोय म्हाताऱ्यांना. दुसरं काय करतोय आपण? उंदरांचा आणि झुरळांचा नुसता सुळसुळाट झालाय आश्रमभर. बुजबुजल्यात सगळ्या गाद्या ठिकाणांनी. थांबा हो, नका बोलू, मला ऐकवत सुद्धा नाहीये. हो ना? मग ते म्हातारे बिचारे सहन करतायत त्या अवस्थेत आपल्यामुळे. तुम्हाला आजच बरं प्रामाणिकपणाचा झटका आलाय. मला असले दळभद्री झटके कधीच येत नाहीत. जहागीरदार आहे मी. तुझ्यामुळे मला जे सगळं बोलायला लागलं. तुमचं वागणं असं आहे ना, म्हणून मला बोलायला लागतंय. मी आणखीन बोलू नये असं वाटत असेल ना, तर त्यातली भांडी काढून घ्या आधी. आपू नका लक्ष लोकांना. काकू, काकू तुम्ही दार का लावून ठेवलं होतं? आमच्या घरी तर कोणीच दार लावत नाही. अगं, महत्वाचं काम चाललेत ना म्हणून. चांदीची भांडी, वाव. काकू तुम्ही असं रोजच्या कपाटात ठेवता? आमच्याकडे तर ना ह्या सगळ्यासाठी अशी वेगळी पेटी असते. हळू बोल जरा. का हळू का बोलायचं? हे सगळं तुम्ही आश्रमासाठी आणलंय ना, की तुमचं आहे? नाही, आमचीच आहे. पण अगं, घरात नोकर चाकर असतात की नाही? काय झालं त्यांनी ऐकलं तर? अगं,
बाळा दृष्ट लागते मग, त्यामुळे आपल्याकडे काय आहे ना कुणाला सांगायचं नसतं. आणि तूही सांगू नको हं कुणाला. नाही सांगणार. पण काकू मला ना अभ्यास करून खूप बोर झालंय. मी काय करू? तुम्हाला मदत करू का? नको नको, तू जा टीव्ही बघ, जा जा जा. पण माझी आजी तर म्हणते की अभ्यास करणारी मुलं टीव्ही नाही बघत. बाई म्हणजे आमच्याकडे नाही का कुणी असं काही बोलत. तुला आवडतो ना टीव्ही बघायला? हो. मग जा पटकन जा टीव्ही बघ जा. हार लावा आधी, हो. बरं त्याची भवानी आत. कठीण आहे. त्या स्वानंदीला लग्न करून आपणच घरात आणले, मागोमाग ही पण आली. दोघी मिळून छळतायत नुसते मला. नाही तर काय. तुम्ही नका आणखीन छळू मला. भांडी काढ त्याच्यातली. बसून राहिले. जुईलीताई, अहो तुमच्या ताई आल्या तर रागवतील तुमच्यावर. किती वेळ टीव्ही बघताय तुम्ही? काकूंनी सांगितलंय मला टीव्ही बघायला. ताई कशी रागवेल? ए तू बाहेर का बसलीयस? टीव्ही बघतेस ना, अभ्यासाची पुस्तकं कुठे आहेत? थोडा वेळ बघू दे ना ग. काकूंनी सांगितलंय मला. नाही, अभ्यास कर. स्वानंदीताई, पाणी. हे घ्या. आणि बाळूदादा असं हातात पाणी नका आणून देऊ, मला ऑड वाटतं. अहो नोकर माणूस आहे या घरचा मी. कामच आहे ना माझं ते. पाणी घ्या. तुमच्या डोक्यात नाही कधी जाणार आहे ना देव जाणे. अरे बाळूदादा, स्वयंपाकाचं काय करायचंय? बाई साहेबांनी अजून काही सांगितलं नाहीये. बाळूदादा, मग तुम्ही विचारायचं नाही का त्यांना? त्यांना एवढी कामं असतात, विसरल्या असतील त्या. बरं मी विचारून येते त्यांना. हा नाही नाही, नको नको. अहो खोलीत यायची मनाई केली आहे त्यांनी. म्हणजे काय नाही, त्या खोलीत काहीतरी काम करतायत. कुणी येऊ नये असं सांगितलंय त्यांनी. असं हो. काय काम करतायत त्या? कळेल हळूहळू. हा चहा घ्या ना तुम्ही, घ्या. बाई साहेबांना तोपर्यंत मी चहा देऊन येतो, जेवणाचं पण विचारतो आणि सांगतो तुम्हाला. हा जुईल्या, अभ्यास करायचा, टीव्ही बंद कर. नाही ना. तेच वाटत येतंय ते बघ. ए स्वानंदीताई, बघ ना. अगं कसला विचार करतेस? काय नाही. स्वानंदीताई खोटं बोलली. एक मिनिट, मी कधीच खोटं बोलत नाही. अगं डोक्यात 1760 विचार चालू आहेत. तुझ्या अभ्यासाचं जास्त टेन्शन आहे मला. तुझ्या डोक्यात काय काय प्रश्न आहेत ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत माझ्याकडे. हो हो. आता तुझ्या डोक्यात काय चाललंय सांगू? काय? ललिता काकूंनी दार का बंद केलंय? करे तुला काय ग माहित त्यातलं? ए मला सगळं माहितीये. त्या ना चांदीची भांडी ठेवतायत त्यांच्या कपाटात. त्या ना चांदीची भांडी ठेवतायत त्यांच्या कपाटात. चांदीची भांडी? डोकं फिरलंय तुझं? फिरलं होतं तेव्हा जेव्हा मी बघितली होती ती चांदीची भांडी. केवढी आहेत? अगं पण ती तर सगळी स्टोर रूम मध्ये ठेवलेली असतात. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आहे ती भांडी. त्या त्यांच्या कपाटात ठेवत होत्या. आणि मी विचारलं तर काय म्हणाला माहितीये? कोणालाच सांगू नकोस. घरात नोकर चाकर माणसं असतात, उगाच दृष्ट लागायची कोणाची तरी. काय? हो. आणि तू पण कोणाला सांगू नकोस हा, नाही तर दृष्ट लागायची उगाच. एक मिनिट, आधी हे डोक्यातनं काढून टाक. असं काही दृष्ट बिष्ट लागत नसतं. बरं मला काय, मी काढून टाकते. पण त्या चांदीची भांडी त्यांच्या कपाटात ठेवत होत्या. चांदीची भांडी? हा काय प्रकार आहे? जुईल्या घरून फोन आहे, आवाज कमी कर. हॅलो. हा स्वानंदी, अगं मी आजी बोलते. बोल ग. काही नाही ग, मुद्दाम यावेळेला फोन केला. तू क्लासमध्ये घेत नाहीस ना फोन? नाही नाही, घरीच आहे, बोल ना. अगं काय आहे, संक्रांत आली आहे ना, हं. आणि अनिता पण गेली माहेरी.
तर तू जरा येतेस का ग इकडं? म्हणजे अंजलीच्या मदतीला कुणी नाहीये ग. मला आईंना विचारावं लागेल. नाही नाही, त्यांना विचारच तू. आणि हे बघ, त्या जर हो म्हणाल्या तरच ये बरं का बाळा. नाही म्हणजे नाही नाही म्हणणार त्या, पण आपलं विचारलेलं बरं ना. बर बर. आणि हे बघ, येताना जुईल्याला पण घेऊन ये ग. घर अगदी सुनं सुनं झाले तिच्या वाचून. मला खूप आठवण येते तिची. हो हो आणते तिला पण. हा ठेव फोन. चल बाय. चला घरी जायचंय आपल्याला. येस. पिणार आहेस थोडा? नाही, मी चहा नाही पीत. खाऊ दे. मला झालंय अगदी. हो ना, पण जाऊन भांडी विकायलाच लागणार आहे, दुसरा पर्याय नाहीये. हॉलमध्ये जाऊन बघून येते कुणी आहे का. कुणी नसेल तर लगेचच निघू भांडी घेऊन. मैदान क्लिअर असेल तर निघू आत्ता लगेच. हो. अरे स्वानंदी,